नमस्कार, मी प्रफुल्ल फळ, गणित आणि चित्रकला निर्देशक. आज मी तुमच्यासमोर वर्कशॉप सायन्स या विषयातील स्पीड, वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशन म्हणजे गती, वेग आणि त्वरण हा लेसन घेऊन आलेला आहे. सायन्स मधला हा इंटरेस्टिंग लेसन आहे, छान आहे. आपण आता याला सुरुवात करू. या लेसनचे दोन भाग करून मी तुम्हाला हा लेसन सांगणार आहे. पहिल्या भागामध्ये आपल्याला या स्पीड, वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशनची व्याख्या, त्याची सूत्र हे बघायची आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण यावर आधारित गणित बघूया. चला सुरुवात करूया. सर्वात प्रथम स्पीड, वेलोसिटी. साधारणतः पाहिलं तर गती आणि वेग सारखे. गती म्हणजे स्पीड, गती आणि वेग याच्यामध्ये फरक असा आहे. गती म्हणजे स्पीड हा आहे अदिश राशी. अदिश म्हणजे काय? ज्याला दिशेची गरज नाही. ही एक स्केलर क्वांटिटी आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, स्केलर क्वांटिटी, आणि मराठीमध्ये म्हणतो आपण अदिश राशी. म्हणजे ज्यावेळी एखाद्या गोष्टीचं विस्थापन एक ठराविक काळामध्ये होते, विस्थापनाला दिशेची गरज नाही. विस्थापन कुठल्याही दिशेला असतं. एखाद्या वस्तूचे विस्थापन एक ठराविक वेळेमध्ये होते, त्यावेळी त्याला आपण म्हणतो त्या वस्तूने गती पकडली, ती वस्तू स्पीडमध्ये आहे. म्हणून त्या स्पीडची व्याख्या काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन भागीला एक ठराविक वेळेचं लिमिट असतं, त्याला आपण म्हणतो टाइम. हे झालं गतीची व्याख्या आणि सूत्र. गती ही अदिश राशी आहे, स्केलर क्वांटिटी. दुसरं आहे वेग, वेलोसिटी. फरक एकच फरक आहे. वेग ही सदिश राशी आहे, सदिश, वेक्टर क्वांटिटी. बरोबर? याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, याच्यात डिस्प्लेसमेंट वरती आलं, याच्यात डिस्टन्स हा आहे का ठराविक दिशेने होत असतो. हा फरक आहे. म्हणजे ही सदिश राशी आहे. त्याच्यामध्ये निश्चित दिशेने झालेलं वस्तूचं विस्थापन भागिले त्याला लागलेला वेग, हा फरक आहे. म्हणजे याच्यामध्ये दिशेची गरज आहे, याच्यामध्ये दिशेची गरज नाही. म्हणून ही स्केलर क्वांटिटी आहे, ही आहे वेक्टर क्वांटिटी. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं सूत्र किंवा व्याख्या बघायची आपल्याला, त्वरण, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ॲक्सेलरेशन. वेगेतली वाढ. आपण वेग म्हणतो ना, एखाद्या वस्तूने वेग पकडला, दॅट इज इट हॅज ॲक्सेलरेटेड. बघा, ॲक्सेलरेशन म्हणजे काय? वेगातील बदल, गतीतील बदल, त्याला आपण म्हणतो ॲक्सेलरेशन म्हणजे त्वरण. आता त्वरण काढण्याचं सूत्र काय आहे? तर अंतिम वेग भागीला सुरुवातीचा वेग भागिले त्याला लागलेला वेळ. अंतिम वेग आणि सुरुवातीचा वेग म्हणजे वेगेतील फरक, वेगामधील फरक, जो शेवटचा वेग आहे वजा अंतिम वेग म्हणजे वेगातील फरक भागिले त्याला लागलेला वेळ. हे झालं त्वरण म्हणजे ॲक्सेलरेशन. आता त्याच्यामध्ये दोन पार्ट आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे काय? वेगेतील बदल, तर तो पॉझिटिव्ह असतो, म्हणजे शून्यापासून अप्पर लिमिट, त्याला आपण ॲक्सेलरेशन म्हणतो. पण वेगेतील बदल आणि पॉझिटिव्हच असतो का? आपण काय वेग तो वाढवतच राहतो का? वेग कमी करत सुद्धा आणतो, म्हणजे त्याला म्हणतो आपण रिटार्डेशन. रिटार्डेशन ही निगेटिव्ह व्हॅल्यू येते, कारण ती याच्यामध्ये अंतिम वेग हा 0 असतो रिटार्डेशन मध्ये, आणि सुरुवातीचा वेग जो आपण सोडतो. आता बघा, मी एक चेंडू घेतला, मी असं वरती फेकला, म्हणजे माझा सुरुवातीचा वेग काय झाला? मी आता ॲक्सेलरेशनची गोष्ट सांगतो. एक चेंडू घेतला, असा वरती हवेत फेकला, म्हणजे माझा सुरुवातीचा वेग काय झाला? 0 वजा, आणि अंतिम वेग म्हणजे तो वस्तू जितक्या जोरात फेकेल त्या वरच्या टॉपला गेल्यापर्यंतचा जो वेगेतला फरक आहे, तो या दोघांमधला फरक. अंतिम वेग म्हणजे टॉप वरचा भागिले त्याला लागलेला वेळ, हा झाला त्वरण. आता वरती चेंडू पोचल्यानंतर तो पुन्हा गुरुत्वीय बलामुळे नॅचरली खाली येणार, तर तो वेग वजा
हा वेग खाली पोचलेला तो झाला रिटार्डेशन. रिटार्डेशन निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे हा पॉझिटिव्ह व्हॅल्यू ही निगेटिव्ह व्हॅल्यू. आणि त्याचं सूत्र काय येतं ए म्हणजे ऍक्सेलरेशन, व्ही म्हणजे अंतिम वेग व्हेलॉसिटी, यू म्हणजे सुरुवातीचा वेग ही त्याला ठेवलेली चिन्ह आहे आणि टी म्हणजे त्याला लागलेला वेग. ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. त्याचं युनिट काय येतं सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. हे सीजीएस मध्ये एनटीएस मध्ये मीटर पर सेकंड स्क्वेअर. संवेग त्याला एक शास्त्रीय नाव काय आहे वेगेतील फरकाला संवेग परिवर्तनाचा दर. संवेग वेग परिवर्तन वेदर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. संवेग परिवर्तनाचा दर भागिले त्याला लागलेला. मग पॉझिटिव्ह असेल तर तो ऍक्सेलरेशन होतो, निगेटिव्ह असेल तर तो रिटार्डेशन. आलं लक्षात. एक गोष्ट सांगायची राहिली गतीची सूत्र काय युनिट काय येतो. गती आपण कशामध्ये बघतो गती असो किंवा वेग असो सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. सीजीएस मध्ये एनटीएस मध्ये मीटर पर सेकंड. युनिट सेंटीमीटर पर सेकंड किंवा मीटर पर सेकंड. ऍक्सेलरेशन मध्ये सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा मीटर पर सेकंड. ओके. आता पुढे येऊया. पुढचं आहे गुरुत्वीय त्वरण, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणतो गुरुत्वीय बल. तोही त्वरणाचाच भाग आहे तर तो रिटार्डेशन मध्ये येतो कारण गुरुत्वीय बल आपण फिक्स ठेवलेलं आहे. गुरुत्वीय बल किती आहे 9.8 मीटर पर सेकंड फिक्स असते गुरुत्वीय सेकंड स्क्वेअर. हे झालं बल गुरुत्वीय बल. त्याच्यानंतर आता 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. न्यूटनचे गतीविषयक 3 नियम. न्यूटनचे गतीविषयक 3 नियम. पहिला नियम न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम ज्याला आपण दुसऱ्या भाषेत इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतो लॉ ऑफ इनर्शिया किंवा त्याला जडत्व म्हणतो. जडपणा. एखादी वस्तू ही स्थिर असेल, ही वस्तू स्थिर आहे जोपर्यंत हिला बाह्य बल कार्य करत नाही तोपर्यंत ही स्थिर असेल आणि जेव्हा बाह्य बल कार्य करेल तेव्हा ती खाली. किंवा एखादी वस्तू मुव्हिंग मध्ये असेल अशी फिरत असेल जोपर्यंत मी तिला स्टॉप करत नाही म्हणजे बाह्य बल त्याच्यावर कार्य करत नाही तर ती मुव्हिंगच राहतात. त्याला म्हणतो आपण गतीविषयक न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम. शास्त्रीय व्याख्येत सांगायचं तर जोपर्यंत एखाद्या वस्तूवर बाह्य बल कार्य करत नाही ती स्थिर असेल तर ती स्थिरच राहते, ती मुव्हिंग म्हणजे चल असेल तर ती चलच राहते, अचल होत नाही. हा झाला गतीविषयक पहिला नियम. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे जायचं आहे न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम ज्याला आपण दुसऱ्या याच्यामध्ये म्हणतो संवेग परिवर्तनाचा दर. संवेग परिवर्तनाचा दर हा लागलेल्या बलावर अवलंबून असतो. म्हणजे आपण जेवढं जास्त बल लावू तेवढा जो जास्त वेगाने वस्तू पुढे जातो किंवा जेवढा तो आणि त्या बलाच्या दिशेने असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ ही काठी आहे, या काठीला मी जेव्हा इथून बल लावली तेव्हा ती हलका बल लावला थोडीशी पुढे गेली, जोरात बल लावला तेवढीच जास्त वेळ. म्हणजेच काय संवेग परिवर्तनाचा दर हा लावलेल्या बलावर अवलंबून असतो प्लस बलाच्या दिशेवरती सुद्धा अवलंबून असतो. हा न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम. बलाच्या दिशेवर कसा बघा, मी इथं लावला तो असा झाला, मी असा लावला तो काठी अशी पुढे झाला, मी असा लावला अशी आला की नाही. तेच मी याच्या सेंटरला असा पण लावला खालती होईल. म्हणजेच काय बलाच्या दिशेवरती सुद्धा तो अवलंबून. तिसरा आहे न्यूटनचा हा झाला गतीविषयक दुसरा नियम. संवेग परिवर्तनाचा दर हा बलाच्या दिशेने असतो आणि जितकं बल लावू बलावरती अवलंबून. तिसरा आहे क्रिया आणि प्रतिक्रिया एकमेकांच्या विरुद्ध असतात आणि एकमेकांनी एवढ्याच असतात. म्हणजे काय आपण एखाद्या वस्तू जेवढा जोरात करतो तेवढीच त्या वस्तूकडनं आपल्याला प्रतिक्रिया आहे.
उदाहरणार्थ चेंडू आपण घेतला आणि एका भिंतीवरती फेकला. जेवढा हळू फेकू तेवढा हळू आपल्याकडे, जेवढा जोरात फेकू तेवढी भिंतीकडे प्रतिक्रिया आपण त्यानंतर बॉल आपल्या फास्ट जवळ. हे झाली क्रिया आणि प्रतिक्रिया. हा झाला न्यूटनचा गतीविषय तिसरा. आता हे सर्वात महत्वाचा पाठ आहे अख्ख्या लेसन मध्ये. का ते या 4 सूत्रांवरती, या लेसनवरती गणित अवलंबून सोपे आहे, एकदम सोपे. लक्षात ठेवायला अतिशय सोपे. सर्वात पहिला हा नियम लक्षात ठेवा, A = V - U/T. A म्हणजे त्वरण, याला आपण हे सुद्धा A म्हणजे त्वरण, V म्हणजे अंतिम वेग, U म्हणजे सुरुवातीचा वेग, T म्हणजे सगळ्यांना माहिती आहे टाइम. बरोबर. हा दुसरा महत्वाचा सूत्र V = U+AT. V म्हणजे अंतिम वेग. बरोबर. अंतिम वेग किती असतो? U सुरुवातीचा वेग अधिक A म्हणजे त्वरण गुणिले टाइम. V = U+AT. तिसरा आहे S = UT + 1/2 AT चा वर्ग. S म्हणजे विस्थापन. त्याला आपण म्हणूया S म्हणजे विस्थापन. विस्थापन कसं काढायचं? तर U म्हणजे सुरुवातीचा वेग गुणिले टाइम प्लस 1/2 त्वरण गुणिले टाइमचा वेळेचा वर्ग. त्यांच्यामधला संबंध कशाचा असतो? गुणिलेचा. S = UT + 1/2 AT चा वर्ग. आणि सर्वात शेवटचं चौथं सूत्र आहे V² = U² + 2 AS. V² + V² म्हणजे अंतिम वेगाचा वर्ग बरोबर सुरुवातीच्या वेगाचा वर्ग अधिक 2 गुणिले A म्हणजे त्वरण गुणिले S म्हणजे विस्थापन. लक्षात ठेवा, हे 4 अतिशय महत्वाचे सूत्र आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट. तर अशा प्रकारे पहिला भाग मी समजावून सांगितला आहे. अपेक्षा आहे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण गणित सुरुवात करूया. नमस्कार. आपण मागच्या पार्ट 1 मध्ये सूत्र बघितली, त्याच्या व्याख्या बघितल्या. बरोबर. आता आपण या पार्ट नंबर 2 मध्ये स्पीड, वेलोसिटी, एक्सेलरेशनच्या पार्ट नंबर 2 मध्ये सूत्रांवर आधारित गणित बघणार. 4 महत्वाची सूत्र मी तुम्हाला बोललो होतो. A = V - U/T, V = U+AT, V² = U² + 2 AS आणि S = UT अधिक 1/2 AT चा वर्ग. या 4 सूत्रांचा वापर आपल्याला संपूर्ण गणितामध्ये करायचा असतो. 4 सूत्रांमध्ये 4ही सूत्र एकत्र आहेत. आवश्यकतेनुसार जी सूत्र आपल्याला उपयोगी पडतील त्याप्रमाणे आपल्याला ते बघायचं आहे. चला ठीक आहे. आपण आता एक सुरुवात करूया. गणित नंबर आपण आता जाऊया उदाहरण क्रमांक 1. उदाहरण क्रमांक 1 काय म्हणतोय? अ व्हेकल स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट विथ एन एक्सेलरेशन ऑफ 4 cm/s². What will be its velocity after traveling a distance of 50 cm? What will be its velocity? आपल्याला त्याची अंतिम वेग काढायचा आहे. V म्हणजे अंतिम वेग काढायचा. कुठलाही गणित असू दे, सुरुवातीला त्याच्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या लिहून काढायच्या. आता बघा, मराठीमध्ये तुम्हाला सांगतो, एक वाहन आहे जे विराम अवस्थेपासून म्हणजे स्टार्टला ते 0 होतं. ते वाहन आहे विराम अवस्थेपासून सुरू होऊन 4 cm/s या त्वरणाने जात आहे. त्याचं एक्सेलरेशन किती आहे? 4 cm/s². आणि ते 50 cm एवढं अंतर चालून गेलेलं आहे ते वाहन. तर त्या वाहनाचा अंतिम वेग V किती असेल? तर सुरुवातीला आपण एक गोष्ट करूया. एक वाहन विराम अवस्थेपासून सुरू होते. विराम अवस्था म्हणजे आपलं U हे किती येणार? 0. त्याच्यानंतर काय काय दिले ते स्टेप बाय स्टेप लिहा. विराम अवस्थेपासून सुरू होऊन 4 cm/s
सेकंड स्क्वेअर या त्वरणाने जाते. ऍक्सलरेशन किती आहे? 4 सेंटीमीटर पर सेकंडचा स्क्वेअर. त्याच्यानंतर पुढचं तरी पार्ट काय दिलेला आहे? 50 सेंटीमीटर अंतर चालून गेल्यानंतर म्हणजे डिस्टन्स 50 सेंटीमीटर, एस म्हणजे डिस्टन्स, 50 सेंटीमीटर अंतर चालून गेल्यानंतर त्याचा अंतिम वेग किती असतो? अंतिम वेग म्हणजे व्ही. आपल्याला काय करायचं आहे? त्याचा व्ही काढायचा आहे. मग आपल्याला व्ही काढण्याचे दोन सूत्र आहेत. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू प्लस यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए. आता याच्यामध्ये यू व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी हे आपण वापरू शकत नाही, कारण आपल्याला काय दिलेलं आहे? त्वरण दिलेलं आहे. त्याच्यानुसार आपल्याला सूत्र बघावं लागेल. मग सूत्र बघा. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए. त्याच्यामध्ये यू आपल्याला मिळालेला आहे, 0 दिलेलाच आहे. ए आहे ऍक्सलरेशन 4 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. एस दिलेला आहे 50 सेंटीमीटर. तर त्यावरून आपल्याला सहजपणे व्ही काढता येऊ शकतो. मग सूत्र लिहा. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस. यू 0 सुरुवातीचा वेग प्लस ट्वाइस ए ऍक्सलरेशन दिले 4. पहिले युनिट चेक कर. या गणितांमध्ये, या प्रकारच्या गणितामध्ये युनिट हा फार महत्वाचा फॅक्टर आहे. एकाच युनिट मध्ये सगळे असलं पाहिजे. तर ए आहे युनिट सगळे सेंटीमीटर मध्ये, त्यामुळे आपण डायरेक्टली घेऊ शकतो. ए दिलेला आहे 4 सेंटीमीटर, 2 गुणिले 4 गुणिले एस, एस 50. हे केल्यानंतर बघा यू तर तो विषय संपला. 524 गुणिले 2 म्हणजे झाले 400. 524 अधिक 0 म्हणजे झाले 200. 200 गुणिले 2 400. पण तो आहे व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर हा आला 400. आपल्याला काढायचं काय आहे? व्ही. आपल्याला काढायचं काय आहे? व्ही. हा आहे व्ही स्क्वेअर. आपल्याला उत्तर काढायचं आहे व्ही मध्ये. त्याच्यामुळे जो 400 उत्तर येतो व्ही स्क्वेअर हा त्याचं वर्गमूळ काढायचं. स्क्वेअरचं वर्गमूळ काढायचं म्हणजे व्ही. वर्गमुळात 400. 400चं आलं वर्गमूळ 20. म्हणजे आपला अंतिम वेग काय येणार? 20 सेंटीमीटर पर सेकंड. आलं लक्षात? दुसरा गणित बघूया आता आपण. A car having a uniform acceleration acquiring from 36 kilometers per hour to 72 kilometers per hour. म्हणजे 36 किलोमीटर वरून 72 किलोमीटर पर आवर या वेगाने ती कार वाढते. In 12 seconds. Find the acceleration and distance covered. आता एक कार आहे. एक कार एक समान त्वरणाने जात आहे. 12 सेकंदामध्ये ती 36 किलोमीटर पर आवर पासून 72 किलोमीटर पर आवर इतका तिचा ऍक्सलरेशन, तिचा वेग वाढतोय 12 सेकंदामध्ये. म्हणजे सुरुवातीचा वेग 36 किलोमीटर पर सेकंद 36 किलोमीटर पर आवर येणार आणि अंतिम व्ही हा 72 किलोमीटर पर आवर येणार इन 12 सेकंड. इन 12 सेकंड. तर तिचं त्वरण म्हणजे ए आणि कापलेलं अंतर, डिस्टन्स काढायचं. एक कार आहे जी 12 सेकंदामध्ये 36 किलोमीटर पर आवर पासून 72 किलोमीटर पर आवर या वेगाने काय करत आहे? जात आहे 12 सेकंदामध्ये. तर तिचं ऍक्सलरेशन आहे, डिस्टन्स काढायचं. ओके. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले काय दिले ते बघूया. यू दिलेले सुरुवातीचा वेग 36 किलोमीटर पर आवर पासून 72 किलोमीटर पर आवर हा अंतिम. पण लक्षात घ्या टाइम 12 सेकंद आहे. आपल्याला उत्तर मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये काढावं लागते, कारण ऍक्सलरेशन त्वरण हे मीटर पर सेकंड स्क्वेअर त्याचे युनिट असते. म्हणजे आपल्याला किलोमीटरचं पहिले मीटर मध्ये रूपांतर करावं लागेल आणि अवरचं सेकंदामध्ये रूपांतर करावं लागेल पहिले. म्हणजे युनिट याचे बदलायला लागते. बघा 36 किलोमीटर, किलोमीटरचं मीटर, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. म्हणजे 36 गुणिला 1000 भागिले अवर 1 तास. 1 तासाची मिनिटं किती झाली? 60 मिनिटं. 60 मिनिटाचे सेकंद किती झाले? 60. हे झाले टोटल सेकंद. 60 गुणिले 60 3600. आलं लक्षात? म्हणजेच काय
36 गुणिले 1000 भागिले 3600. याचा आपण जर का कॅल्क्युलेशन करायला गेलो तर बघा, हे 2 गेले, हे 2 शून्य गेले, 6 6 36, 36 36 निघून गेले, वरती राहिलं काय फक्त 10. आलं लक्षात? 10 मीटर पर सेकंड. आता मीटर मध्ये आहे, युनिट महत्वाचं. व्हेलॉसिटी बघा, अंतिम वेग. अंतिम वेग त्यांनी आपल्याला दिलाय 72 किलोमीटर पर आवर. पुन्हा आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये त्याचं काय करावं लागेल, रूपांतर करावं लागेल. 72 गुणिले किलोमीटर तो मीटर मध्ये 1000 गुणिले 1000 मीटर भागिले आवर 3600 सेकंद. आवरचं सेकंदामध्ये 3600 तुम्हाला दाखवलंच आहे, बरोबर. 2 शून्य गेली, 36 गुणिले 72, 2 गुणिले 10, 20 मीटर पर सेकंड. हा झाला त्याचा अंतिम वेग. आता युनिट एकत्र आलं, मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड, बरोबर. आता आपल्याला टायमिंग दिलं आहे 12 सेकंदाचं. ए सर्वात पहिले ए काढायचं आहे, व्हेरी सिंपल. ए इज इक्वल टू बी मायनस यू अपॉन टी. ए इज इक्वल टू बी मायनस यू अपॉन टी. व्ही माहिती आहे, यू माहिती आहे, टी माहिती आहे. त्याच्यावर आपल्याला सहज ए ऍक्सेलरेशन मिळेल. व्ही आहे 20 अंतिम वेग भागीला यू आहे 10 सुरुवातीचा वेग भागिले 12 सेकंद. 12 सेकंद म्हणजेच काय, 10 भागिले 12, 506. 2 पंचे 10, 12, 506 किंवा 0.33 मीटर पर सेकंड. हे सेकंड स्क्वेअर. हे झाला तुमचा ए ऍक्सेलरेशन. एक पार्ट मिळाला आपल्याला जो विचारला होता तो. ओके. आता राहिला त्याच्यातला एस काढायचा. एसचं सूत्र एकच, एस इज इक्वल टू यूटी प्लस 80 वर्ग. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत का बघा. यू माहिती आहे, टी माहिती आहे, ए माहिती आहे, टी आहे, ए काढलाय आपण. आता बघा, एस इज इक्वल टू यूटी प्लस 80 वर्ग. यू माहिती आहे 10 जो आपण काढला इथं. टी माहिती आहे 12 सेकंद अधिक म्हणजे 10 गुणिले 12 अधिक 1/3 ए. याच्यात एक घेतला तर सोपा जाईल, 506. हा इथं आला. तुम्ही 0.33 घेऊ शकता, पण पॉईंट मध्ये उत्तर दिलं जे आपल्याला ऑप्शन मध्ये आहे त्याप्रमाणे बघायचं. 1/3 गुणिले 506 जो आपण ए इथं काढलेला आहे गुणिले टी 12 सेकंद जे दिले त्याचा वर्ग. का 506 घेतला, कारण 6 आणि 12 ला भाग जातो म्हणून. 12 गुणिले 12 6 भागिले 6 गुणिले 12 म्हणजे 1 12 निघून गेला, राहिला 12. 12 पंचे 60 आणि काही 12 120. 120 अधिक 60 180 मीटर. हा झाला एस. एस म्हणजे त्यांनी कापलेलं अंतर. त्या कापलेलं अंतर 180 मीटर. अपेक्षा लक्षात आलं असेल तुमचं. ओके. सोपं आहे, फक्त सूत्र लक्षात आली पाहिजे, बाकी सूत्रांमध्ये किमती ठेवायच्या. तिसरं झालं, दुसरं आलं. आता तिसरं गणित घेऊया आपण. तिसरं गणित काय म्हणते बघा. A vehicle is moving with a velocity of 20 meters per second. If it is accelerated with 5 meters per second square, find the velocity and distance covered after 10 seconds. मराठीमध्ये बघा काय म्हणते. A vehicle is moving with a velocity of 20 meters per second. म्हणजे तिचा सुरुवातीचा वेग, एक वाहन 20 मीटर पर सेकंद या वेगाने जात आहे. म्हणजे तिचा सुरुवातीचा वेग काय आला, 20 मीटर पर सेकंद. त्याचं त्वरण दिलंय, वेगाने जात असून त्वरण 5 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. सॉरी 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. त्वरण किती आहे, 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर त्याचं काय आहे त्वरण असेल. आणि 10 सेकंदामध्ये त्याचा वेग म्हणजे टी आहे 10 सेकंदामध्ये वेग
आणि कापलेलं अंतर म्हणजे आपल्याला त्वरण आणि नेहमीप्रमाणे अंतर काढायचं आहे. एक वाहन आहे जे 20 मीटर पर सेकंद या वेगाने जात असून त्याचं त्वरण आहे 5 सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर आणि 10 सेकंदानंतर त्याचा वेग किती असेल म्हणजे अंतिम वेग करायचा आहे आपल्याला आणि कापलेला अंतर. ठीक आहे, बघूया आपण. गणित सोपं आहे कारण डायरेक्ट व्हॅल्यूज मिळतात. अंतिम वेगाचं सूत्र पहिले सुरुवातीला युनिट बघा, मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. ओके, सुरुवातीचा वेग आहे 20 मीटर पर सेकंद, एक्सेलरेशन आहे 5 मीटर पर सेकंद, टायमिंग 10 सेकंद आहे. तर अंतिम वेग आणि कापलेला अंतर. अंतिम वेगाचं सूत्र काय, यू प्लस एटी. हे याच कन्वर्ट केलेलं सूत्र आहे. यू व्ही इज इक्वल टू टी इकडे येतो गुणाला येतो आणि प्लस मायनस येताना प्लस येतो म्हणून यू प्लस एटी. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. यू आहे 20 प्लस ए आहे 5 गुणीला 10 सेकंद. उत्तर काढा. 5 बाय 50 अधिक 20 70 मीटर पर सेकंद हा झाला त्यांचा अंतिम वेग. व्हेरी सिंपल. अंतर काढायचे एस इज इक्वल टू युटी प्लस 1 तृतीयांश एटीचा वर्ग. युटी आहे 20 गुणीला टी 10 सेकंद अधिक 1 तृतीयांश. हे आपण 5 दिलेला आहे गुणिले टी 10 सेकंदांचा वर्ग. उत्तर येतं इथं 10 गुणिले 10 म्हणजे येतो 5 गुणिले 10 50 50 गुणिले 5 250 अधिक हे 200 250 अधिक 200 450 मीटर. हे झालं त्याचा कापलेलं अंतर. आलं लक्षात, समजलं. आता आपल्याला या लेसनचं शेवटचं गणित बघूया. इंटरेस्टिंग आहे म्हणून या निवडलेला आहे. त्याच्यामध्ये बघा एक दगड आहे जो वरच्या दिशेने फेकला असता 10 मीटर उंचीवर तो जातो. किती मीटर उंचीवर जातो, 10 मीटर उंचीवर पोहोचतो तो आणि मग खाली येतो कारण गुरुत्वीय बल ऍक्ट करते. तर दगड वर फेकला जात असताना वेग आणि त्याच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचण्यास लागणार म्हणजे 10 मीटर उंचीवर पोहोचण्यास लागलेला वेळ काढायचा. आता एक गोष्ट लक्षात घ्या. दगड असा फेकलाय म्हणजे त्याचा सुरुवातीचा वेग हा जास्त आहे आणि जेव्हा तो वरती 10 मीटर वरती पोहोचतो नॅचरली तो स्टॉप होतो आणि मग खाली येतो. बरोबर की नाही. म्हणजेच त्याचा अंतिम वेग 0. लक्षात घ्या का 0 घेतला कारण याच्यात दिलेलं नाहीये 0 आलं लक्षात. कारण तो 10 मीटर उंचीवर पोहोचल्यानंतर स्टॉप होणार, त्याचा वेग 0 होणार आणि मगच तो खाली येणार. तर असंच वरती जातो आपोआप खाली येणार. बरोबर की नाही. म्हणजेच त्याचा अंतिम वेग 0. सुरुवातीचा वेग त्याचा आपल्याला सुरुवातीचा वेग त्यांनी विचारलेला आहे, काढायचा आहे. फेकला जात असतानाचा वेग म्हणजे सुरुवातीचा वेग काढायचा आहे, तो यू काढायचा आपल्याला. दहा मीटर उंचीवर गेला तो म्हणजे त्याचा डिस्टन्स 10. आता इथं ऍक्सेलरेशन ऍक्च्युली या गणितामध्ये ऍक्सेलरेशन दिलं नाही पण ज्यावेळी अशा प्रकारचे गणित येतं ज्याच्यावर गुरुत्वीय बल ऍक्ट होतं त्यावेळी ते गुरुत्वीय बल स्टँडर्ड घ्यायचं आपल्याला 9.8 मीटर पर सेकंड. तोच गोष्ट एक लक्षात घ्यायची. यावेळी हा गुरुत्वीय बल ऍज अ रिटार्डेशन म्हणून ऍक्ट करतो. मंदन म्हणजे तो वर्ण खाली येतोय ना म्हणजे तो निगेटिव्ह व्हॅल्यू असतो. मी तुम्हाला पहिल्या पार्ट मध्ये सांगितलं असताना सुरुवातीचा वेग आणि सर्वोच्च ठिकाणी पोहोचण्यास लागणारा वेग या दोन गोष्टी करायच्या. चला जे या गोष्टी पहिले दिल्यात त्या लिहूया. अंतिम वेग 0 तुम्हाला सांगितलं. वरती पोहोचल्यानंतर 10 मीटर वरती पोहोचल्यानंतर दगड त्याची व्हेलॉसिटी 0 होते. सुरुवातीचा वेग काढायचा आहे. हेच डिस्टन्स दिलेला आहे 10 मीटर. किती अंतरावर गेला तो
ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच ऍक्सेलरेशन त्वरण तो आहे 9.8, पण तो ॲज अ रिटार्डेशन म्हणून काम करतो. म्हणजे जिथं जिथं ए ची व्हॅल्यू आहे तिथं तिथं तो ॲज अ मायनस व्हॅल्यू देईल. ते तुम्हाला नंतर दिसेल. यू काढायचं आहे, टी काढायचं. बघा पहिलं आता कुठलं सूत्र वापरायचं, तर याच्यामध्ये व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस ट्वाइस ए एस. कारण ऍक्सेलरेशन आहे, डिस्टन्स माहिती आहे, व्ही माहिती आहे, आणखी वेग झिरो. त्याच्यामुळे आपल्याला यू मिळेल. व्हॅल्यू ठेवा व्ही झिरो, यू काढायचा आहे -2. त्या वजा काय घेतला, इथं तर प्लस आहे, वजा घेतला कारण हा ऍक्सेलरेशन त्वरण होता, ऍक्सेलरेशन होता. आता आपण मंदन मध्ये रिटार्डेशन. रिटार्डेशन म्हणजे वर्ण खाली येतो म्हणून निगेटिव्ह व्हॅल्यू, म्हणून मी मायनस घेतो. लक्षात ठेवायची म्हणून या गणित अशा प्रकारच्या गणकामध्येच ही व्हॅल्यू मायनस व्ही स्क्वेअर मायनस ट्वाइस ए 9.8 एस 10. याचं कॅल्क्युलेशन करा. 9.8 गुणिले 10 म्हणजे 98 गुणिले 2 196 येतं. 196 मायनस आहे, इकडे गेल्यानंतर प्लस येतं म्हणजे यू स्क्वेअर इज इक्वल टू 0 प्लस 196 म्हणजे 196 हा यू स्क्वेअर वर्ग. त्याचा आपल्याला वर्गमूळ काढायचं. 196 चा वर्गमूळ तो येतो 14 मीटर पर सेकंद. म्हणजे आपल्याला सुरुवातीचा वेग किती झाला, दगड फिरताना असा 14 मीटर पर सेकंद. ओके, लक्षात आलं असेल तुमचं. त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे टाइम. टाइम काढण्यासाठी आपल्याला कुठलं सूत्र वापरावं लागेल, v इज इक्वल टू यू प्लस 80. पण ऍक्सेलरेशन निगेटिव्ह व्हॅल्यू असल्यामुळे इथं आपण काय करायचं मायनस, म्हणून v इज इक्वल टू यू मायनस 80. v माहिती आहे, यू माहिती आहे, ए माहिती आहे, टाइम काढायचं. व्ही झिरो मायनस यू काढलेले 14 सुरुवातीला मायनस 9.8 गुणिले टी. म्हणजेच काय, हा मायनस 9.8 गुणिले टी इकडे आला पॉझिटिव्ह मध्ये येतो, म्हणजे तो 9.8 गुणिले टी आणि झिरोला व्हॅल्यू नसते. इज इक्वल टू 14. 14 भागिले 8 गुणिले 9.8 तो भागिले येतो. समीकरणाच्या दुसऱ्या बाजूने आपल्याकडे 10 भागिले 7 म्हणजे 1.42 सेकंद. म्हणजे त्याचा 1.42 सेकंदामध्ये तो 10 मीटर इतका झालं. लक्षात. अपेक्षा आहे तुम्हाला लेसन समजलं. नमस्कार.